तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून न्यूझीलंडच्या दौऱ्यावर वेलिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेला करणार संबोधित। काँग्रेसनं यापूर्वी अनेकदा संविधानाची पायमल्ली केली, मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याची केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांचं राज्यसभेत प्रत्युत्तर। माहिती तंत्रज्ञान क्षेत्र व्यापक करण्यावर भर, श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरांमध्ये माहिती तंत्रज्ञान केंद्रांचा विस्तार करणार। माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांची लोकसभेत माहिती। छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या राज्यसभेतील रिक्त जागेवर येत्या 3 सप्टेंबरला मतदान। राजकीयदृष्ट्या अस्थिर आणि तणावग्रस्त बांगलादेशात हंगामी सरकारचे प्रमुख नेते म्हणून नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर मोहम्मद युनूस यांची नियुक्ती। बांगलादेशातल्या अल्पसंख्याक समुदायांना आंदोलकांकडून लक्ष केलं जाणं चिंताजनक। बांगलादेशमधल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची अपेक्षा भारताकडून व्यक्त। बेरोजगारी कमी करण्यासाठी हातमाग क्षेत्राची भूमिका महत्त्वाची। हातमागाची उत्पादनं अधिकाधिक वापरण्याचं उपराष्ट्रपतींचं हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आवाहन। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटचं पदकाचं स्वप्न भंगलं। वजन वाढल्यामुळे अपात्र घोषित। विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत अपात्र ठरणं धक्कादायक, मात्र संपूर्ण देश विनेशच्या पाठीशी असल्याची भावना पंतप्रधानांकडून व्यक्त। आणि भारत आणि श्रीलंका संघात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज बरोबरी साधण्यासाठी आजचा सामना जिंकणं भारताला आवश्यक।